सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. दशक 12वा आणि समास 3 भक्ती निरूपण पान क्रमांक 429. पृथ्वी मध्ये बहुत लोक तेही पहावा विवेक. इहलोक आणि परलोक बरा पहावा. समर्थ सांगत आहेत की या पृथ्वीवर असंख्य लोक आहेत बरं का. त्याची गणना सुद्धा करता येत नाही. पण त्यांनी विवेक करून आपला इहलोक आणि परलोक कसा सुधारेल हे पाहावं. असू द्या ना, किती असंख्य लोक जरी असले तर काय करावं, त्यांनी विवेक बघावा, विवेक करावा आणि विवेकाला हाती धरून आपला इहलोक असू द्या किंवा परलोक असू द्या ते सुधरून घ्यावं. असं काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. इहलोक साधया कारणे जाणत्याची संगती धरणे. परलोक साधया कारणे सद्गुरु पाहिजे. इहलोकी सुख मिळावे म्हणून व्यवहार कुशल जाणत्या माणसाची संगती करावी. जर तुम्हाला इहलोक जर सुखमय करायचा असेल तर जे काही व्यवहारात कुशल हुशार जो असेल त्याची संगती करा. आणि परलोक जर तुम्हाला साधून घ्यायचा असेल, परमार्थ साधण्यासाठी सद्गुरु करणे आवश्यक आहे. कारण सद्गुरु काय करत असतात, मोक्षाच्या किल्ल्या आपल्या हातामध्ये देत असतात. म्हणून त्यांची संगती करावी लागते. आणि मोक्ष म्हणजे केवळ सुखाचा, तिथं काय फक्त सुखच सुख आहे. म्हणून तर ज्ञानोबराय म्हणतात ना, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. केवळ सुखे म्हणलं तिथं, सुखा वाचून दुसरं काहीच नाहीये. आणि ह्या चाव्या देणारे कोण असतात, संत सद्गुरु. सद्गुरुसी काय पुसावे हेही कळेना स्वभावे. अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या. सामान्य लोकांना त्यांच्या अज्ञानी स्वभावामुळे सद्गुरूंना काय विचारावे हे सुद्धा कळत नाही. कारण स्वभाव अज्ञानी आहे, कळतच नाही काय विचारावं काय विचारू नये. संसारी गोष्टी कुठं सद्गुरूंना विचारत असतात का? संसार अहो, जे संसारात कुशल ह्यांनी संसारावर पाणी सोडले. सद्गुरु काय करतात, मिथ्यात्व लक्षात आलेलं आहे आणि मिथ्यात्व लक्षात आल्यामुळे संसारावर पाणी सोडलेलं आहे. ह्यांना संसाराच्या गोष्टी विचारून काय उपयोग आहे. आणि हे लोक काय करतात, ह्यांना संसाराच्या गोष्टी विचारतात. तुम्ही विचारा ना परमार्थाच्या गोष्टी, काय विचारायचे ते परमार्थाचं विचारायचं, ते कधीच नाही म्हणणार नाहीत. म्हणून इथं सांगत आहेत की सद्गुरु जे आहेत ते परमार्थ साधण्यासाठी आवश्यक केले पाहिजेत. सद्गुरु काय पुसावे हेही कळेना स्वभावे. अनन्य भावे ऐकावे दोन्ही गोष्टी पुसाव्या. सामान्य लोकांना त्यांच्या अज्ञानी स्वभावामुळे सद्गुरूंना काय विचारावं हे कळत नाही. अनन्य भावाने एकनिष्ठपणे त्यांना पुढील 2 गोष्टी विचाराव्या लागतात बरं का. काय ऐका, दोन्ही गोष्टी त्या कोण, देव कोण आपण कोण, या गोष्टीचे विवरण ऐकिलेची करावे. काय विचारायचं सद्गुरूंना? समर्थ म्हणतात त्या 2 गोष्टी कुठल्या आहेत, तर एक म्हणजे देव कोण आहे आणि नंबर 2 दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोण आहोत. ह्या 2 गोष्टी सद्गुरूंना विचारलं पाहिजेत की महाराज देव कुठे आणि आपण कोण आहोत. याचे उत्तर याचे सद्गुरु जे उत्तर देतील त्याचे विवरण वारंवार करावं. त्याचा काय करावं विचार केला पाहिजे. या 2 प्रश्नांचं जे उत्तर देणार सद्गुरु महाराज त्यांचं आपण सारखं सारखं मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. त्याने आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. आधी मुख्य देव कोण, मग आपण भक्त कोण, पंचीकरण महावाक्य विवरण केलेची करावे.
आधी मुख्य देव कोणता हे जाणून घ्यावं. नंतर आपण भक्त म्हणजे कोण हे जाणून घ्यावं. त्यासाठी पंचीकरण आणि महावाक्याचे विवरण म्हणजे अर्थ जाणून श्रवण मनन निधिध्यासन पुन्हा पुन्हा करीत असावं. म्हणून म्हणतात पंचीकरण महावाक्याचं, जे सद्गुरूच्या मुखारविंदातून महावाक्य आले त्याचं विवरण नेहमी साधकाने केलं पाहिजे. कशासाठी? देव कोण आहे, आपण कोण आहोत, आपला काय परिचय आहे, देवाचा काय परिचय आहे, हे जर तुम्हाला व्यवस्थित जाणून घ्यायचं असेल तर पंचीकरण हा ग्रंथ आणि सद्गुरु महाराजांचं महावाक्य त्याचं काय केलं पाहिजे, आपण वारंवार श्रवण मनन निधिध्यासन पुन्हा पुन्हा करीत जावं. त्यांना आपलं काय होणार आहे, जीवनाचं सार्थक होणार आहे. संसार करायचा नसतो, संसार होत असतो. आपोआप प्रारब्धानं संसार होत असतो. करावा लागतो तो परमार्थ. तिथं प्रारब्ध नाहीये. परमार्थामध्ये प्रारब्ध नाही, संसारामध्ये प्रारब्ध आहे. जेवढं प्रारब्धात आहे ते प्रारब्धाच्या जास्तही भेटणार नाही, प्रारब्धाच्या कमी भेटणार नाही संसारामध्ये. पण परमार्थामध्ये तसं नाहीये. जेवढा प्रयत्न कराल तेवढं फळ तुमच्या पदरामध्ये अवश्य पडल्याशिवाय राहत नाही, कारण हा परमार्थ मार्ग आहे ना. सकळ केली याचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ, आपण कोण हा केवळ शोध घ्यावा. समर्थ म्हणतात हे सर्व केले असता शाश्वत निश्चल अशा परब्रह्माची ओळख होते. जर श्रवण केलं मनन केलं निधिध्यासन केलं तर परमात्मा जो आहे, शाश्वत जो परमात्मा आहे, खरा जो परब्रह्म आहे त्याची ओळख होते. आपलं खरं स्वरूप काय आहे हेही शोध घ्यावा, हे बी आपल्याला कळत असतं. श्रवणानं मननानं निधिध्यासनानं इथपर्यंत आपण येऊन पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. सारासार विचार घेता पदास नाही शाश्वता, अर्धी कारण भगवंता ओळखिले पाहिजे. समर्थ सांगतात सार आणि आसार. विचार केला असता महावाक्यातील शब्द शाश्वत नसतात हे जाणून घ्यावं. हा विचार करणारा अंतरात्मा म्हणजे आपण कोण आधी ओळखलं पाहिजे. म्हणून ओळखीमध्ये काय आहे? धन्यता. आपण कोण आहे, भगवंत काय आहे, भगवंत कोण आहे हे काय केलं पाहिजे, आपण ओळखलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे, आपण परिचिन्न का, तो व्यापक का, तो विभू का, आपल्यामध्ये त्याच्यामध्ये का असं विरोधपणा आलेला आहे. आपण काय पकडले, आपण कुणाला पकडले, कुणामुळे आपल्याला परिचिन्नता आलेली आहे, ह्याचा विचार करायचा. निश्चळ चंचळ आणि जड अबघा मायेचा पवाड, यामध्ये वस्तू जाड जाणार नाही. निश्चल चंचल आणि जड या सर्व तर मायेचाच विस्तार आहे. म्हणून हे सर्व नाशिवंत होय. मायातीत असं जे परब्रह्म ते मात्र असं नाशिवंत नाही. ही माया नाशिवंत आहे. ते परब्रह्म धुंडावे विवेके त्रैलोक्य हिंडावे, माईक विचारे खंडावे. परीक्षावंत माणसाने विवेकाने सर्व त्रैलोक्याचा शोध घ्यावा. सारासार विचाराने माईक त्याचा त्याग करावा. परब्रह्माचा शोध घेतला पाहिजे. जर तळमळ असेल चित्तामध्ये तर सार आणि आसार विवेक काय केला पाहिजे, केलाच पाहिजे. तरच आपल्याला निवाडा करता येईल. तरच आपल्याला माया काय आहे, परब्रह्म काय आहे हे जाणता येईल. सार काय आहे, आसार काय, आसार म्हणजे काय, पूर्ण फलकट तो संसार. एक सार भगवंत सगळं फलकट कोण आहे, ही मायारूपी संसार. आणि शाश्वत असणारा तो परब्रह्म. म्हणून परीक्षावंत माणसे विवेकाने सर्व त्रैलोक्याचा शोध घ्यावा आणि सार आसारा विचाराने
ह्या माईक जे पदार्थ आहेत त्यांचा त्याग करावा आणि निरंतर परब्रह्माचा शोध घ्यावा, त्याच्यामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करावा. ते परब्रह्म धुंडावे, विवेक त्रैलोक्य हिंडावे, माईक विचारा खंडावे. परीक्षावंत माणसाने विवेकाने सर्व त्रैलोक्याचा शोध घेतला पाहिजे. सार विचाराने माईकाचा त्याग करून परब्रह्माचा शोध घ्यावा. खोटे सोडून या खरे घ्यावे, परीक्षिवंती परीक्षावे, मायेचे अवघेचे जाणावे रूप माईक. समर्थ म्हणतात, परीक्षावंताने खऱ्या खोट्याची परीक्षा करून खोट असेल ते सोडून खरं असेल ते घ्यावं. काय काय खोटं आहे बरं जगतामध्ये, काय खरं आहे जगतामध्ये, काय खोटं आहे. देह कसा आहे जगतामधला आहे का वेगळा आहे? अहो देह बी जगतामधला, सगळे जे जे दिसायले डोळ्याने ते जगतामधलं, जे आपण रात्र आणि दिवस ज्याच्याशी संबंधित आहोत ते जगतामधलं, म्हणजेच मायेच्या एरियामधलं. आणि मग तेच तर शोध घ्यायचाय, खऱ्या आणि खोट्याच तर परीक्षण करायचंय. मुमुक्षुला साधकाला हेच तर काम आहे, खरं खोट्याचा निवाडा करणं. आणि ते करता येतं विवेकी बुद्धीनं. आपल्याला हे ते करायचंय पण विवेक लागतो. विवेक नसेल तर आपण अजिबात करू शकत नाहीत. म्हणून खऱ्याचा खोट्याचा निवाडा करणं अत्यंत गरजेचं आहे. बरं नुसतं निवाडा करून ठेवायचं नाही, तसा निश्चय पण करावा लागतो. पंचभूतिक हे माया, माईक जाये विलया, पिंड ब्रह्मांड अष्टकाया, नाशिवंत जे जे सर्व. पंचभौतिक आहे. काय पंचभौतिक? पाच भूतापासून काय काय बनले विचार करायचा. पाच पंच महाभूता व्यतिरिक्त दुसरं काय आहे का इथं? माया, मायापासून हे पाच भूत, पाच भूतापासून पूर्ण सृष्टी, नामरूपात्मक हे जगत. ह्याच्यामध्ये नाम आणि रूप सगळं माईकच आहे ना. जे जे नाव आणि रूप आहे ते सगळे नाशिवंत पदार्थ येतात. आणि आस्ती भाती प्रिय सोडलं तर सगळंच काय नाशिवंत. शाश्वत एक तो भगवंत आहे. म्हणून पुढे म्हणतात, जे जे सर्व पंचभौतिक आहे ते सर्व माया असून जे जे माईक आहे ते सर्व अंती नाश पावते. जे माईक पदार्थ आहेत, जे मायेपासून झालेले पदार्थ आहेत त्याचे शेवटी अंत होणारच आहे, नाशिवंत आहेत ते सगळे पदार्थ. मग पिंडाचे चार व ब्रह्मांडाचे चार मिळून असे जे 8 देह आहेत ते सर्व नाशिवंत आहेत हे जाणून घ्यायचं. पिंडातले बी स्थूल देह असू द्या, तुमचा सूक्ष्म देह असू द्या, तुमचा कारण देह असू द्या, तुमचा महाकरण देह असू द्या, चारही देह कसे नाशिवंत. बरं आपले ईश्वराचे देह बी विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत ऐका नाही, ईश्वराचे देह हे सगळे काय आहेत तर म्हणले हे सगळं नाशिवंत आहेत. कारण तिथं मायेची उपाधी लागली म्हणून, आणि इकडे अविद्येची उपाधी लागली म्हणून त्याला ईश्वर नाव मायेच्या उपाधीमुळे आलं, आणि ह्याला अविद्या नाव आपलं हे जीव नाव अविद्या उपाधीमुळे आलं. नाही तर चैतन्यच आहे ना हो, तो बी चैतन्य हे बी चैतन्य. फक्त काय उपाधी भिन्न भिन्न म्हणून लहान मोठेपणा आलेला आहे. आणि एकदा उपाधीचा त्याग केला की झालं एक रूपच होणार आहेत. म्हणून विचार करणं महत्वाचं आहे, पिंडाचा, ब्रह्मांडाचा. आणि विचार अजून म्हणतात ना बाबा, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा. सगळं पिंडात जे आहे तेच ब्रह्मांडात. सगळा पसारा कसा कुणाचा? ब्रह्मांडाचा का पिंडाचा? दोघी आता विचार जर केला तर सगळा काय पसारा हा पिंडाचा बी ब्रह्मांडाचा बी. फक्त त्याच्यामध्ये सार आपल्याला ओळखायचे.
आतमध्ये बी फलकटन बाहेरही फलकटच आहे. एक परमात्मा सोडला तर आतमध्ये गेल्यावर काय लय आपल्याला शाश्वत लगेच हाताला नाही. आतमध्ये बी लय चोर आहेत बसलेले, त्यांना बाहेर काढावं लागते. दडून त्यांनी दडलेत, आतमध्ये दडून बसलेत. त्यांनाच काय करावं लागेल, आपल्याला बाहेर काढावं लागल. पुढे म्हणतात महाराज, दिसेल तितके नासेल, उपजेल तितके मरेल, रचेल तितके खचेल, रूप मायेचे. आता जे जे दिसत ते ते नाश पावणार. जे जे उपजते ते ते मरणार. जे रचलं जात ते खचणारच, असं हे मायेचं रूप आहे. ओळखा मायेचं रूप कसं आहे. दिसणार, जे उपजणार, जन्मनार, मरणार हे मायेचं. दिसतय नाशिवंत ते मायेचं. खचणार असं हे सगळं काय मायेचं रूप आहे. वाढील तितके मोडील, ऐकेल तितके जाईल, भूतास भूत खाईल कल्पांत काळी. ज्याची ज्याची वाढ होईल ते ते क्षय पावणार असतं बर का. समर्थ सांगायला लागलेत. काय सांगत आहेत. ज्याची ज्याची वाढ होईल ते ते क्षय पावणार. ते जे येईल ते ते जाईल. कल्पांताच्या समयी पंचमहाभूता एक एका भूतात अनुक्रमे लय पावत असतात बरं का. पंचमहाभूत जे आहेत त्यांचा बी लय होणार आहे. ते काही शाश्वत आहेत का काय पंचमहाभूत? नाही, मायेचं कार्य आहे. शेवटी मायेमध्ये विलीन होणार. आणि माया काही राहणार आहे का? ती माया पण काय आहे, नाशिवंतच आहे. तिचा बी लय आहे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. म्हणून तिला ओळखलं की, ओळखीलं की ती राहत नसते. म्हणून तर ती ओळखू देत नाही ना. तिला माहितीये ह्यानं जर मला ओळखलं तर हे माझा त्याग करते. म्हणून ह्याला ओळखू येऊ द्यायचं नाही. कारण ह्यानं ओळखलं तर, म्हणून तर ती मुमुक्षूच ओळखत असतो. मायेला ओळखणारा कोण? फक्त मुमुक्षू. मुमुक्षू शिवाय ती माया कुणालाच ओळखू शकत नाही. मायेला कुणीच ओळखू शकत नाही. मुमुक्षू हेच फक्त काय करतो, मायेला ओळखतो. म्हणून तर ती माया त्या मुमुक्षूलाच भीती. नको बाबा म्हणते ह्याच्या जवळ राहणं. आता ह्यानं मला ओळखलं, ह्यानं माझी परिस्थिती जी आहे ती पूर्ण ह्या मुमुक्षूच्या हाती लागलेली आहे. म्हणून ती काय करते, म्हणते त्या मुमुक्षूला, अरे बाबा मी नाही, माझ्या मागं लागू नको. स्वतःच तोंडानं वर्णन करते, अविद्येने नव्हे मी विद्यमानची नव्हे. अविद्येचे स्वभावी सांगत असते, स्वतः सांगत असते. मी नाही बरं का, उगं माझ्या नादी लागू नको. कुणाला सांगते? फक्त मुमुक्षूच्या कानामध्ये येऊन सांगते. बाकी कुणाला सांगू शकत नाही. बाकीच्यांना झुलवती. पण ह्या मुमुक्षूच्या कानात का? कारण तिला माहिती ह्याच्याशिवाय माझं कोणी सुद्धा निरसन करू शकत नाही. देहधारक तितुके नासती, हे तोरोकडी प्रचिती. मनुष्य विण उत्पत्ती रेत कैसे. म्हणून जितके देह उत्पन्न होतात ते सर्व नष्ट होतात, म्हणजे होतात. समर्थ सांगत आहेत, जितके देह उत्पन्न होतात ते सर्व नष्ट. प्रत्यक्ष अनुभवावी ही गोष्ट प्रत्येकानं. आणि माणसा वाचून माणूस कसा उत्पन्न होणार, वीर्य कसं उत्पन्न होणार. म्हणून अन्न नसता रेत कैसे, औषधी नसता अन्न कैसे, औषधी सजिने कैसे. पृथ्वी नसता अन्न नसेल तर वीर्य कसं उत्पन्न होणार. झाडे असल्याशिवाय अन्न कसं उत्पन्न होणार. पृथ्वी नसेल तर वनस्पती, झाडे, झुडपे कशी जगतील म्हणले. आप नसता पृथ्वी नाही, तेज नसता आप नाही, वायू नसता तेज नाही, ऐसे जाणावे. मग आप नसेल, आप म्हणजे काय? पाणी. पाणी नसेल तर पृथ्वी नसेल, तेज नसेल तर आपही नसेल, वायू नसेल तर तेजही नसेल. असे हे सर्व जाणून घेतलं पाहिजे.
अंतरात्मा नसता वायो कैसा, विकार नसता अंतरात्मा कैसा, निर्विकारी विकारी कैसा बरे पहा. अंतरात्मा नसेल तर वायू तरी कसा, विकार नसेल तर अंतरात्मा तरी कसा, निर्विकाराच्या ठिकाणी विकार कसा येईल. या सर्व गोष्टीचा नीट विचार करून पाहावा, म्हणजे लक्षात येणार. मायेचं स्वरूप उघड पडणार आहे विचार केला तर. नाही विचार केला तर पडत नसतं. विचार केला तर मायेचं स्वरूप आपल्याला धडधड डोळ्याने दिसतंय, नाहीतर मग त्याच्यातच रमतय. त्याच्यासाठीच मरमर दिवस आणि रात्र, आणि त्याच्यामध्येच मरतय. म्हणून विचार महत्वाचा. मायेचं स्वरूप बघायचंय ना, विचारात्मक बघा. असं दिसत नसते, विचारांती दिसत असते. पुढे म्हणतात महाराज, अंतरात्मा नसता वाया कैसा, विकार नसता अंतरात्मा कैसा, निर्विकार विकार कैसा बरे पहा. अंतरात्मा नसेल तर वायू तरी कसा असू शकन का, कसा असू शकन. अंतरात्मा नसेल तर वायू तरी कसा असेल, विकार नसेल तर अंतरात्मा तरी कसा असेल, आणि निर्विकाराच्या ठिकाणी विकार कसा असू शकेल. म्हणून या गोष्टीचा नीट विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, अंतरात्मा विकारी नाही, निर्विकारी. समर्थ म्हणतात, निर्विकार असा परब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वी नाही बरं का. मग पृथ्वी नाही तर पृथ्वी मधले जग लोक असतील का निर्विकाराच्या ठिकाणी. पृथ्वीच नाही, पृथ्वीवरच जे आहे अध्यस्त सगळं, ती कसं असू शकत. आप नाही, तेज नाही, वायू नाही, विकारी अंतरात्माही नाही. कुठं, निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी असं असणार ते परब्रह्म. आणि तेच तर ओळखून घ्यायचे, जाणून घ्यायचे आपल्याला. निर्विकार जे निर्गुण, तेची शाश्वताची खून, अष्टदा प्रकृती संपूर्ण नाशिवंत. निर्विकार निर्गुण असे परब्रह्म हेच केवळ शाश्वत असते. बाकी संपूर्ण अष्टदा प्रकृती ही नाशिवंत सांगितलेली आहे. फक्त एकच परब्रह्म शाश्वत. म्हणून तर आपला सिद्धांतच काय सांगितलंय वेदांत शास्त्राचा, एकमेव अद्वितीयम परब्रह्म नेह नानास्ति किंचनम. एकच एक परब्रह्म आहे, एकच एक परमात्मा आहे. मी तो एकट एकला एकटाच आहे म्हणले, द्वैत भाव मावळला. म्हणून निर्विकार निर्गुण असं परब्रह्म हेच केवळ शाश्वत आहे. निर्विकार, त्याच्या ठिकाणी विकार अजिबात नाही. विकार देहाला, तो निर्विकार. निर्गुण गुण देहाला, त्रिगुणात्मक ही प्रकृती सांगितली का, परब्रह्म सांगितलंय. त्याच्या ठिकाणी एकही गुण नाही ना, शुद्ध सत्वगुण सुद्धा नाही. सत्वगुण तर नाहीच, पण शुद्ध सत्वगुण तरी आहे का, अजिबात नाही. मग का सांगितलं, अहो तिथे आपल्याला तिथपर्यंत जायचंय ना, म्हणून स्टेप बाय स्टेप सांगावं लागतंय. अगोदर आपण असतो कुठं, रजामध्ये, तमामध्ये, आणि मग हळूहळू आपण तमामधून रजामध्ये येतो, रजामधून सत्वामध्ये जातो, सत्वामधून शुद्ध सत्वामध्ये. विशेष जाणीव, एकाने विशेष ज्ञान आपण म्हणतो त्याला, शुद्ध जाणीव. म्हणून गुण पण नाहीत, गुणातीत असणारा तो परमात्मा. मग पुढे म्हणतात समर्थ, एकच एक परमात्मा निर्गुण निराकार निरवयव परब्रह्म सत्य. बाकी तू झेड कसं आहे, मिथ्या नाशिवंत. नाशिवंत समजोनी पाहिजे, तो ते आस्ताची नसते जहाले, सारासार कळ आले समाधान. समर्थ सांगतात, नाशिवंत जे जे आहे ते विचाराने जाणून मग त्याच्याकडे पाहू लागले.
की ते असून नसल्यास. आता बघा, नाशिवंत पदार्थ तर आपल्याला जाणून घ्यायचा आहे ना, विचार करायचा. आणि विचार केल्याच्या नंतर त्याच्याकडे पाहू लागलो तर आपण किती असून नसल्यासारखा दिसतो. म्हणजे बाद निश्चय व्हायलाय आपला, बाद निश्चय, बाद करून निश्चय, त्याला बाद निश्चय निश्चय म्हणतात, बाद समान अधिकरण. म्हणून बाद करून निश्चय करता आला पाहिजे. नाही नाही हे नाही, हे नाही, हे नाही, हेच आहे असं कळत असते. जसं तुम्हाला मी उदाहरण सांगत असते, सीतामय्या होत्या आणि ते नाही का साफसफाई त्यांची चालू होती. ते सगळ्यांचे टोप काय करू लागल्या, पुसू लागल्या. तर मग सगळ्या मैत्रिणी आल्या आणि ते विचारू लागल्या, हे आहे का ग, हे कोणाचा टोप आहे. ती म्हणली, हा जो आहे ना दशरथ महाराजांचा टोप आहे म्हणे. मग हा लक्ष्मण भैयाचा आहे, हा भरत भैयाचा आहे, असं ती सांगू लागली. आणि जेव्हा रामप्रभूंचा टोप आला तेव्हा ती काहीच बोलली नाही. तेव्हा ती काही बोलली का नाही. मग त्या मैत्रिणीला कळालं का कळालं नाही, कळालं की हा नक्कीच कुणाचा आहे, रामप्रभूचा आहे. तसाच प्रकार असतो. नाशिवंत पदार्थ आपल्याला जाणून घ्यायचे तर आपल्याला कळतात. जेव्हा आपण शाश्वताकडे प्रवेश करतो, हे सगळे ए टू झेड काय आहेत, मग हे काय नासक, देह काय नासका. कारण का उत्पन्न होणारा, नाश पावणारा देह त्याला शाश्वत कसं म्हणता येईल आम्हाला. एवढं माहित असून बी त्याच्या मागे लागलो. ते सुखी करण्याच्या पाठीमाग देह कुठं सुखी होत असतंय का. ज्याची कुंडलीमध्ये स्पष्ट माहितीये ह्याचा नाश होणार आहे, आणि त्याला आपण आपल्याला वाटतं की हे नाही, हे टिकणारच आहे, हे लई दिवस असं राहणार आहे काय की नाही बाबा. सगळेजण यायलेत चाललेत आपल्या देखत, कोणी राहिलं नाही इथं. देखत देखत बरेच गेले, तसं ह्याचा बी नंबर एक दिवस लागणार आहे, कारण नाशिवंत आहे ना. मग ह्याला नाशिवंत आहे असं पक्क दिमागामध्ये घ्यायचं असतं. म्हणजे माणूस जास्त मरमर करत नाही बरं का. नाहीतर लय मरमर असते जीवाची. कशासाठी कशासाठी मरमर आहे, या नाशिवंतासाठी. का रे, नाशिवंतासाठी. म्हणून विचाराने जाणून मग त्याकडे पाहू लागलं की ते असून नसल्यासारखं. कारण एकदा कळालं हे नाशिवंत आहे, मग आपण विचारानं हे नाशिवंत ठरवल्याच्या नंतर हे असून बी नसल्यासारखं वाटते. देहच नाही, मग देहाधिक जे देहामुळे जे संबंध प्राप्त झालेले आहेत, ते संबंध तरी कुठले खरे आले. ए टू झेड कशी झाली, देहासारखी झाली. म्हणून नाशिवंत जे आहे ते विचाराने जाणून मग त्याच्याकडे पाहू लागलं की ते असून नसल्यासारखं होतं. आणि सार असार विवेकाने त्याचे सत्य स्वरूप कळलं की समाधान प्राप्त होतं. समाधान केव्हा प्राप्त होईल, तेव्हा नाशिवंत आहे असं कळाल्याच्या नंतर समाधान प्राप्त होते. अगोदर होत नसते. अगोदर तर मरमर मरमर करते जीव. नाशिवंताला सुखी करण्याचा प्रयत्न करते, पण नाशिवंत कधीच सुखी होत नसते. ते नासणारच झालं, त्याचा अंत होणारच झाला. विवेक पाहिला विचार, पहिला विचार विवेक. मनास आले सारासार, येणे करिता विचार सदृढ झाला. समर्थ सांगतात, आपण विचार करू लागलो ना की आपोआप मनात सारा सार विवेक जागृत होतो. मग शाश्वत परब्रह्माशिवाय, शाश्वत परब्रह्माविषयीचा विचार सदृढ होऊ लागतो. शाश्वत देव तो निर्गुण, ऐसी अंतरी बाणली खून. देव कळला मी कोण, कळेच नाही पाहिजे. तर आता शाश्वत देव हा निर्गुण आहे. शाश्वत देव निर्गुण सांगितलंय, गुणरहित सांगितलंय. खूप महाराज म्हणतात, ही खून अनुभवाने अंतरात बांधली पाहिजे. एकतर शाश्वत देव हा निर्गुण आहे,
ही खुण अनुभवाने अंतरात बांधली पाहिजे. देव कोण हे कळलं पाहिजे आणि मी कोण हे बी कळालं पाहिजे. समर्थ म्हणतात, शाश्वत देव निर्गुण ऐसे अंतरी बाणली खून. देव कळला मी कोण कळले पाहिजे, मी कोण पाहिजे कळेल. देह तत्व तुके शोधिले, मनोवृत्तीचा ठाव आले मी तुपण. समर्थ म्हणतात, मी कोण हे कळायला हवं असतं बरं का. मी कोण आहे हे कळावं अवश्य. म्हणून प्रथम देहाचा तत्वाने निराश केला पाहिजे आणि मग मी आणि तू पण हा मनोवृत्तीच्या ठिकाणी आहे असं जाणलं पाहिजे. देहाचा 82 तत्वांना निराश करावा. निराश झाल्याच्या नंतर जे तत्व आहेत त्यामध्ये मी तूपणा नष्ट करावा म्हणून सांगितलंय. मी बी गेलं पाहिजे, तू बी गेलं पाहिजे तत्वासोबत. पुढे म्हणतात समर्थ, मी कोण पाहिजे कळले, देह तत्व तुके शोधिले, मनोवृत्तीच्या ठाई आले मी तू पण. मी कोण हे कळायला हवे म्हणून प्रथम देहाच्या तत्वाचा निराश केला. मग मी आणि तू, मी तूपणा हा मनोवृत्तीच्या ठिकाणी आहे असं वाटलं. सकळ देहाचा शोध घेता, मी पण दिसेना पाहता, मी तू पण हे तत्वता तत्वे मावळले. समर्थ सांगतात काय की याप्रमाणे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण सर्व देहाचा विचाराने निराश झाला की मी म्हणून कोणी शिल्लकच राहत नाही. तत्वाचा निराश केला की त्या तत्वामध्ये मी तो पणाही नष्ट होत असतो. मी हे आणि मी ते असं म्हणायला सुद्धा काही राहिलं का तिथं नाही, सगळं नष्ट झालं. सकळ देहाचा शोध घेता दृश्य पदार्थाची ओसरे, तत्वे तत्व तेव्हा सरे, मी तो पण आहे कैसे उरे तत्वता वस्तू. समर्थ सांगतात, जेव्हा एका तत्वाचा दुसऱ्यामध्ये लय होतो तेव्हा समर्थ सांगायलेत की तत्वाचा दुसऱ्या लय होतो तेव्हा सर्व दृश्य पदार्थ माईक आहेत हे कळून येत. मग मी आणि तू पण तरी कसा उरणार सांगा बरं. फक्त आणि फक्त आत्मवस्तू तेवढी उरण. पंचीकरण तत्व विवरण महावाक्य वस्तू आपण निसंगपणे निवेदन केले पाहिजे. समर्थ सांगतात, म्हणून पंचीकरण तत्व विवरण करून महावाक्याच्या साह्याने मी पण विरहित आत्मनिवेदन करून अनुभवले पाहिजे. सोपा मार्ग स्पष्ट बोलले समर्थ. पंचीकरण श्रवण करा, तत्वाचा विचार करा. तत्व तुम्हाला कळणार कुठं पंचीकरणामध्ये, किती तत्व आहेत, कसे निरसन करायचे तत्वाचं कोण सांगत आहे पंचीकरण. सद्गुरु महाराजाचं महावाक्य. मग ह्या सगळ्यांच्या साह्यानं मी आणि तू पणा घालवला पाहिजे बर का. ते मुरला गेला मी पणा की आत्मनिवेदन करून अनुभव येतो. अनुभवाला पाहिजे नाही, अनुभव नक्कीच येतो. म्हणून देव भक्ताचे मूळ शोधून पाहता सकळ
उपाधी वेगळा केवळ निरुपाधी आत्मा. मग आत्मा कसा आहे? तर देवाच्या आणि भक्ताच्या मुळाचा शोध घेऊन पाहू. कुणाचा? देवाचा आणि भक्ताचा शोध घेतल्यावर सर्व उपाधीचा निरसन केल्याच्या नंतर उपाधी वेगळा निरुपाधिक केवळ आत्मा तेवढा शिल्लक राहतो. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकाळ असा असणारा परमपरमात्मा देवभक्ताचे मूळ शोधलं की झालं म्हणले. आणि शोधायची खूण पण समर्थांना सांगितली. कुठं शोधायचा, कसा शोधायचा, कुणाच्या साह्यानं शोधायचा. पंचीकरण महावाक्य हे दोघांना सोडायचं नाही. बरोबर आपल्याला काय झाली, वर्म दाखवून दिलं समर्थानं आणि मग म्हणले शोधा. शोधलं की शोध सापडणारच आहे. बाबा घुमटामध्ये धन, पण सापडलं का नाही सापडलं वर्मच कळत नव्हतं. बरं वाचत नव्हते का? वाचत होते. सगळ्यांना वाचून एकमेकाला म्हणत नव्हते का घुमटात द्रव्य आहे? म्हणत बी होते. नव्हतं का घुमटात द्रव्य? घुमटातच होतं. सापडलं का नाही? का नाही सापडलं? वर्मच माहित नव्हतं. कोणा दाखवलं? वृद्ध मनुष्याला वर्म दाखवलं. तसाच प्रकारे 25 तत्व आतमध्येच, 82 तत्व आतमध्येच, परमात्मा आतमध्येच. पण काय करणार? सापडच न झालंय. आत्मरूपी धन कुठे आहे? देहरूपी घुमटामध्ये आहे. सापडायले का? सापडणं झाले. कशाची गरज लागन? सद्गुरूची. सद्गुरू शिवाय सापडू शकत नाहीत. म्हणून गरज सद्गुरूंची. बर का? म्हणून समर्थ म्हणतात पंचीकरण तत्वविवरण महावाक्याच्या साह्याने मी पणा विरहित आत्मनिवेदन करून अनुभव घेतला पाहिजे. याप्रमाणे देवाचा आणि भक्ताच्या मुळाचा शोध घेऊन पाहू लागल्यावर सर्व उपाधीचा निराश होऊन उपाधी वेगळा निरुपाधी केवळ आत्मा तेवढा शिल्लक राहतो. मी पण हे बुडाले विवेके वेगळे पण केले निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद. बघा, मी पणा नाहीसा होतो. म्या म्या केलं की काय व्हावं लागतंय? त्या म्या म्या केल्यावर महाराज म्हणले त्या बकऱ्याच्या जन्मात जावं लागतंय. म्हणून म्या म्या करायचं नाही आजपासून. हे माझं ते माझं ते माझं म्हणायचंच नाही. मग बकरीच व्हावं लागते. म्या म्या केल्यावर घर 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 माझं घर केलं की घुस व्हावं लागते. कारण घुस कुठं राहते? घरामध्येच. घुस खड्डे करते की नाही. म्हणून म्हणले महाराज म्हणले एक तर काय करायचं नाही, म्या म्या करायचं नाही, घर घर करायचं नाही. घरघरी लागते म्हातारपणी, सुधरत नाही मग काही. म्हणून जास्त ह्याच्यामध्ये आसक्त राहायचंच नाही साधकानं. अलिप्तपणा, जसं कमळ कसं अलिप्त असतं, कमळ कसं असतं? अलिप्त. पाण्यामध्येच राहतं पण पाण्यापेक्षा अलिप्त. तसं संसारात राहायचं पण अलिप्त राहण्याचा प्रयत्न करायचा. जर एकदा प्रयत्न करून सक्सेस झाला की झालं. म्हणून विज्ञानी राहिले ज्ञान, ध्येय राहिले ध्यान, सकळ काही कार्य कारण पाहून सांडिले. समर्थ म्हणतात स्वस्वरूपानुभवात ज्ञानही शिल्लक राहत नाही. स्वतः ध्येयरूपच झाल्याने ध्यानही उरत नाही. अहम ब्रह्मस्थ वापर्यंत सर्व काही कार्यकारणावर सापेक्ष आहे असे समजून त्या सर्वांचा त्याग केला पाहिजे. मी ब्रह्म आहे इथपर्यंत आल्यावर पूर्ण कार्यकारणाचा काय केला? निराश, सर्वांचा त्याग. आणि फक्त जाणीवे, एक शुद्ध वृत्ती राहिली, अहम ब्रह्मास्मी. बरं, ती पण वृत्ती लय वेळ नाही. ती म्हणत म्हणत विरून जाती आणि केवळ शुद्ध, केवळ एकच एक परमात्मा शिल्लक राहतो. जन्म मरणाचे चुकले पाप अवघेची बुडाले, यम यातनेची झाले निसंतान. जन्म मरणाचे फेर चुकलं
विचार केल्यावर बर का सर्व पाप नष्ट झाले. कारण एकदा ब्रह्म म्हणलं किती पुण्याच्या राशीच्या राशी पडायल्यात. करोडो यज्ञ केल्याचं पुण्य, करोडो गाई दान केल्याचं पुण्य, सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य, अजून किती म्हणून सगळंच सांगितलंय ना. कशानं? एक अहम ब्रह्मास्मी वृत्तीमध्ये स्थिर झाल्यावर. मग म्हणून जन्म मरण चुकणार आहे ना, म्हणून सर्व पाप नष्ट होणार आहे ना. यमयातनेची भीतीही नष्ट होणार आहे. कशानं? शुद्ध जाणीवेमध्ये राहिल्यावर. आणि शेवटी मग जाणीव सुद्धा आपोआप मुरून जाते. म्हणून तर चिंतने तद्रुपता. चिंतन करत करत कधी तद्रुप अवस्था, कधी समाधी अवस्थेमध्ये जातो, पत्ता लागत नाही. माणसं संसाराचं चिंतन करत करत वेडे व्हायला लागले तर मग ना इतके संसाराच्या चिंतनामध्ये. मग हे तर परमार्थ आहे. मग त्याच्या चिंतनामध्ये आपण समाधी अवस्थेमध्ये का नाही जाणार? सहज गेल्याशिवाय राहणार नाही. निर्बंध अवघाची तुटला, विचारे मोक्ष प्राप्त झाला, जन्म सार्थकीची वाढला सकळ तीर्थी. बंधन सर्व नष्ट झाले. कशानं? विचारानं. बंधन कशाचं होतं? मी आणि माझेच, मी आणि माझं, ह्याच बंधनाचं स्वरूप हेच तरी. बंधनाचं कारण कशामुळं? मी माझं, अज्ञानामुळं. म्हणून बंधन सर्वस्वी नष्ट झाले, विचाराने मोक्ष प्राप्त झाला, मनुष्य जन्माचं सार्थक झालं असं वाटत असतं. केव्हा वाटतं? अहम ब्रह्मास्मीवरती मुरू लागल्यावर. नाना किंत निवारले, धोके अवघेची तुटले, ज्ञान विवेकस पावन झाले बहुत लोक. समर्थ सांगतात नाना प्रकारचे शंका संशय नाहीसे झाले, कुठलीही भीती राहिली नाही. ज्ञानाचा विवेक केल्याने अनेक लोक पवित्र झाले. नाना नाना किंवा निवारले, नाना किंत निवारले, धोके अवघेची तुटले, ज्ञान विवेकी पावन झाले बहुत लोक. नाना प्रकारचे शंका संशय नाहीशी झाले, कुठलीही भीती आता राहिली नाही. ज्ञानाचा विवेक केल्याने अनेक लोक पवित्र झालेले आहेत. ज्ञानाची शक्ती आहे बरं काही. पतित पावनाचे दास, तेही पावन करीती जगास, ऐसी हे प्रचित मनास बहुतांच्या आली. पतित पावन अशा रामाचे दास असतात, ते सर्व जगाला पावन करतात, अशी प्रतीती अनेकांच्या मनात आलेली असते. अशा रीतीनं पूर्ण संशय निराश झाल्याच्या नंतरच मोक्ष प्राप्ती आहे. तरच म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थकी, अन्यथा नाही. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे भक्ती निरूपण नाम समास तिसरा इथे काय झाला? समाप्त झालेला आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. विवेक आणि वैराग्य उद्याच्याला सांगणार आहेत. सगळ्यांना जरा लवकर या, कारण महत्वाचा विषय. ठीक आहे. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश,
न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोजन् न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान के माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय जगतगुरु तुकाराम महाराज के जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज के जय ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज के जय संत जनाबाई महाराज के जय संत मोतीराम महाराज के जय संत मारुतराम महाराज के जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री आनंद सद्गुरुनाथ महाराज के जय सद्गुरु उमागिर महाराज के